हॅलो फ्रेंड्स, सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानवंदन निष्केटर या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 23 मे रोजीपर्यंतचे महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न बघायचे आहेत। त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली सकाळी 7 वाजता येणारा व्हिडिओ आवर्जून बघा। पहिला प्रश्न आहे, राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन कधी साजरा केला जातो? तर राईट आन्सर आहे 21 मे रोजी हा दिवस साजरा केला जातो। 21 मे 1991 रोजी भारताचे पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर राष्ट्रीय दहशतविरोधी दिनाची अधिकृत घोषणा करण्यात आली। त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2, पुरामुळे झालेल्या विनाशाचा सामना करण्यासाठी भारत सरकारने कोणत्या देशाला $1 दशलक्ष मानवतावादी मदत जाहीर केली? तर राईट आन्सर आहे केनिया या देशामध्ये जो पूर आला आहे त्यासाठी मदत करण्यासाठी भारत सरकारने हे पाऊल उचलले आहे। त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 3, भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? राईट आन्सर आहे संजीव पुरी यांची निवड करण्यात आली आहे। त्यानंतर ITCचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव पुरी यांची 2024-25 साठी भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे। आर मुकुंदन यांची 2024-25 साठी नवीन उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे। त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4, 9व्या टेक्सटाईल एक्झिबिशन फेबॉक्सचे आयोजन कोठे करण्यात आले? तर हे करण्यात आलं आहे गुजरात या ठिकाणी। गुजरातची कॅपिटल आहे गांधीनगर, महाराष्ट्राचे मुंबई, कर्नाटकचे बेंगळुरू आणि तामिळनाडूचे आहे चेन्नई। हे 4 दिवसीय प्रदर्शन 24 मे पर्यंत चालणार आहे। फॅबेक्सा हे भारतातील सर्वात मोठे कापड प्रदर्शन आहे। 21 मे रोजी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गांधीनगर अहमदाबाद येथे 9व्या वस्त्र प्रदर्शन फॅबेक्साचे उद्घाटन केले। त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 5, माउंट एव्हरेस्ट सर करणारी सर्वात वयस्कर भारतीय महिला कोण ठरली? तर त्या आहेत ज्योती रात्रे। लक्षात घ्या, वयाच्या 55व्या वर्षी माउंट एव्हरेस्ट सर करून त्या ह्या शिखर सर करणाऱ्या सर्वात वयस्क भारतीय महिला ठरल्या आहेत। ज्योती यांनी संगीता बहल यांचा 6 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला आहे। संगीता बहल यांनी 19 मे 2018 रोजी माउंट एव्हरेस्टवर चढाई करणारी भारतातील सर्वात वयोवृद्ध महिला होण्याचा मान मिळवला होता। त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 6, इंग्लिश प्रीमियर लीगचे विजेतेपद कोणत्या क्लबने पटकावले? तर ते पटकावलं आहे मँचेस्टर सिटीने। लक्षात घ्या, इंग्लंडचे फुटबॉल क्लब मँचेस्टर सिटीने वेस्ट हॅमचा 3-1 असा पराभव करत EPL 2023-24 चे विजेतेपद पटकावले। मँचेस्टरने एकूण 8व्यांदा EPL ट्रॉफी जिंकली आहे। EPL सलग 4 वेळा जिंकणारा मँचेस्टर सिटी हा पहिला संघ ठरला आहे। त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 7, पॅरा ॲथलीट दीप्ती जीवनजी यांनी शर्यतीच्या कोणत्या प्रकारात विश्वविक्रमासह सुवर्ण पदक पटकावले? तर लक्षात घ्या, 400 मीटरमध्ये त्यांनी हा पराक्रम केला आहे। दीप्तीने T20 प्रकारात 400 मीटर शर्यतीत 55.07 सेकंदाची वेळ नोंदवत नवा विक्रम रचला। याआधी हा विक्रम अमेरिकेच्या ब्रायना क्लार्कच्या नावावर होता, 55.12 सेकंद। त्या तेलंगणाच्या रहिवासी आहेत। त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 8, कोणत्या संस्थेने कलाम हा ड्रोन विकसित केला आहे? तर राईट आन्सर आहे IIT कानपूरने हा ड्रोन विकसित केला आहे। IIT कानपूरच्या एरोस्पेस विभागाने हा ड्रोन विकसित केला आहे। हा ड्रोन APJ-K6C 100 म्हणून ओळखले जाईल। हे कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून चालते आणि रात्रीच्या वेळी देखील उडू शकते। कोणताही आवाज न करता 100 किलोमीटर अंतरावरील लक्ष्य गाठण्याची क्षमता यात आहे। या ड्रोनचा वापर शत्रूच्या लपलेल्या ठिकाणांवर अचूक हल्ला करण्यासाठी त्यांना इशारा न देता करता येऊ शकतो। हे ड्रोन 6 किलोचे स्फोटक वाहून नेऊ शकते। वेग आहे अंदाजे 40 मीटर प्रति सेकंद, लांबी आहे 2 मीटर आणि कमाल टेक ऑफ वजन आहे 20.5 किलोग्रॅम। त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 9, टो लॅम यांनी कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली? तर राईट आन्सर आहे व्हिएतनाम। तैवानचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून नुकतीच कोणी शपथ घेतली? तर ती घेतली आहे विल्यम लाई चिंगटे यांनी। त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 11, इराणचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ती करण्यात आली आहे मोहम्मद मोकबर यांची। भारताच्या मिक्स्ड रिले संघाने 4x400 मीटरमध्ये पहिल्या आशियाई रिले चॅम्पियनशिपमध्ये कोणते पदक जिंकले? तर ते जिंकलं आहे सुवर्ण पदक। नेक्स्ट, अलीकडेच झालेल्या 11व्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारताचे पहिले पदक कोणी जिंकले? तर ते जिंकले आहे निशात कुमार यांनी।
यानंतर आता कालच्या व्हिडिओतील जे प्रश्न होते त्यांची रिव्हिजन करून घेऊयात. पहिला प्रश्न होता, जागतिक मेट्रोलॉजी दिन कधी साजरा केला जातो? तर आन्सर आहे 20 मे रोजी. पर्यावरण संरक्षणाला चालना देण्यासाठी कोणत्या देशाने 10 वर्ष ब्लू रेसिडेन्सी व्हिसा सुविधा सुरू केली? आन्सर आहे UAE. नेक्स्ट, अमेरिकेने हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांसाठी संयुक्तपणे इंटरसेप्टर विकसित करण्यासाठी कोणत्या देशाबरोबर करार केला? आन्सर आहे जपान. नेक्स्ट, एलोर्डा कप हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आन्सर आहे बॉक्सिंग. नेक्स्ट, 2027च्या फिफा महिला विश्वचषकाचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? आन्सर आहे ब्राझील. नेक्स्ट, ब्लूमबर्ग बिलियनियर्स इंडेक्स 2024नुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण ठरली? आन्सर आहे बर्नार्ड आर्नोल्ड. नेक्स्ट, इब्राहिम राईसी यांचे नुकतेच हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले, ते कोणत्या देशाचे राष्ट्रपती होते? आन्सर आहे इराण. नेक्स्ट, कोणत्या उच्च न्यायालयाने गावात होणाऱ्या बालविवाहास तेथील सरपंच आणि पंचायत सदस्य जबाबदार असल्याचा निर्णय दिला आहे? तर आन्सर आहे राजस्थान उच्च न्यायालयाने. नेक्स्ट, सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीने कोणत्या देशाच्या बॅडमिंटनपटूंना हलवून थायलंड ओपन 2024चे विजेतेपद पटकावले? आन्सर आहे चीन. नेक्स्ट, कोणता देश हा सर्व हिमनद्या गमावणारा जगातील पहिला देश ठरला? आन्सर आहे व्हेनेझुएला. नेक्स्ट, मध उत्पादनात भारत कोणत्या क्रमांकावर आहे? तर आन्सर आहे 5व्या. नेक्स्ट, टाइम्स हायर एज्युकेशन यंग युनिव्हर्सिटी रँकिंग 2024मध्ये भारतातील किती युनिव्हर्सिटीचा समावेश करण्यात आला? आन्सर आहे 2. नेक्स्ट, आंद्रेज प्लेंकोविक यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली? आन्सर आहे क्रोएशिया. नेक्स्ट, इटालियन चषक टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले? आन्सर आहे इगा स्विओटिक. नेक्स्ट, अलीकडेच ऑपरेशन मर्यादा कोणत्या राज्यात राबवण्यात आले? आन्सर आहे उत्तराखंड. नेक्स्ट, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचे शिम परांजपे पारितोषिक कोणाला घोषित करण्यात आले? आन्सर आहे डॉक्टर केशव देशमुख. नेक्स्ट, फोर्ब्सनुसार कोण सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू ठरला आहे? तर आन्सर आहे क्रिस्टियानो रोनाल्डो. तसेच आपल्याला चालू घडामोडी PDF प्रश्न पाहिजे असेल तर आपण 9356256034 यावर व्हॉट्सअप करू शकता. तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याला देखील जॉईन करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.